राजे शिव छत्रपतीच्या पावन भूमीत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या रांगेत असणाऱ्या आसर्ड या गावामध्ये आज ना भूत ना भविष्य या देशाचे अखंड दैवत म्हणून राजे शिव छत्रपती यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। तो दिवस हातून असल्यामुळे ना भूत ना भविष्य राजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आसर्डा गावातील प्रत्येक नागरिकांनी आणि नेत्यांनी आणि या गावचे आदर्श सरपंच रविभैया देशमुख यांच्या माध्यमातून ना भूत ना भविष्य स्वराज्य विजय साजरा होत असणे हिंदवी स्वराज्याचे अखंड महाराष्ट्राचे आणि या देशाचे दैवत राजे शिव छत्रपतींनी आज हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली असल्यामुळे 6 जून रोजी आपण लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता की आसर्ड या गाव देखील राज्याच्या पटलावर एक आदर्श गाव म्हणून या गावाची ख्याती आहे आणि गावच्या विकासाच्या माध्यमातून शासनाने देखील दखल घेतली असल्यामुळे राजे शिव छत्रपतींना सोबत असे काम केलेले असल्यामुळे द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि आज मोठ्या थाटामाटामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन आपण रविभैया देशमुख यांना विचारू। आज आपण बालाघाटच्या पर्वत रांगेत असणाऱ्या आदर्श गाव म्हणून ग्रामविकासाच्या माध्यमातून राज्याच्या पटलावर असल्यामुळे हिंदवी स्वराज्याचे अखंड दैवत राजे शिव छत्रपती स्थापन केलेल्या स्वराज्याचा आज दिवस असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता? धन्यवाद। खरं तर आपल्याला एखादं पद मिळाल्यानंतर ते पद समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या माध्यमातून कसं काम करता येईल या मताचा मी एक कार्यकर्ता आहे। माझे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांनी जशी त्यांची स्वतःची नाळ या परिसरातील प्रत्येक जनतेच्या प्रत्येक मनाचा ठाव घेण्याची जी त्यांची राजनीती किंवा राजकारण आहे त्याच पद्धतीनं राजकारण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। पदाच्या माध्यमातून एवढं सांगतो, पद येतील जातील परंतु समाजाचा शेवटचा घटक एकदम शेवटचा घटक याच्यापर्यंत या पदाच्या माध्यमातून काहीतरी देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी त्या ठिकाणी करतो। गाव विकास करत असताना रस्ते नाल्या ह्या पाणी पुरवठा ह्या गोष्टी तर होत्यातच परंतु सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच करीत आहोत, करणार आहोत, यापुढे काळात करू। महापुरुषांच्या कर्तृत्वावर आपण त्या ठिकाणी प्रकाश टाकत असताना या देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्यामध्ये छत्रपती शिवराय असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा बसवेश्वरजी असतील, संत सेवालाल महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांनी जो विचाराचा या ठिकाणी आम्हाला वसा किंवा विचाराचा आम्हाला जो वारसा दिलेला आहे त्या वारसाचं नक्की आम्ही या ठिकाणी पालन करू। ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे जे विकास काम करता येतील ते आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात करण्याचा प्रयत्न करू। एक आदर्श गाव सर्वांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आसर्डोचं गाव नाव आम्ही तर तालुक्याच्या ठिकाणी उमटवलेलंच आहे। भविष्यामध्ये हे नाव आसर्डो हे नाव महाराष्ट्राच्या पटलावर एक दिवस आम्ही नक्की नेऊ एवढी या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपल्याला ग्वाही देतो आणि सांगतो। धन्यवाद। अरे वा, आज अखंड महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस असल्यामुळे राजे शिव छत्रपतीने स्थापन केलेला स्वराज्याचा दिवस असल्यामुळे 6 जून रोजी हा दिवस बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत आसर्डा या गावाने साजरा केलेला असल्यामुळे भविष्यात देखील राजे शिव छत्रपतीच्या पावन भूमीत असणाऱ्या आसर्डा गावामध्ये असेच राजेंना सोबेल आणि त्यांचे विचार आत्मसात करून आम्ही चांगले काम करू अशी बघा लाईव्ह देवकाला माहिती देताना आसर्डा या गावचे आदर्श सरपंच रविभैया देशमुख लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात। पत्रकार बाबूराव तिरके, लाईव्ह देवकरच बीड।